तर गोष्टीचं नाव आहे खट्याळ उंदीर. हे लिहिलं आहे जॉन योमेन ह्यांनी. चित्र काढले आहेत क्वेंटिन ब्लेक ह्यांनी. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे शोभा भागवत ह्यांनी आणि प्रकाशन आहे कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन इथलं. तर ही गोष्ट मी का निवडली? कारण ही गोष्ट मला खूप आवडते. ह्याच्यात उंदीर आणि मांजर हे मित्र आहेत. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण बघतो की उंदीर आणि मांजर एक दुसऱ्याचे शत्रू असतात, नेहमी एकमेकांशी भांडत असतात. पण ह्या गोष्टी तसं नाही आहेत. ते एकमेकांचे मित्र आहे, एकमेकांना मदत करतात, खेळ खेळतात, मजा करतात. दुसरी गोष्ट जी मला ह्या बद्दल खूप आवडते ती अशी की मराठी अनुवाद ह्याचं इतकं छान केलेलं आहे की वाचायला पण खूप आनंद येतो आणि ऐकायला पण खूप मजा येते. तर चला आपण ऐकूया खट्याळ उंदीर. हां, ह्याच्यावर जी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला करायला सांगणार आहे ती अशी आहे की ह्याच्यावर तुम्ही चित्र काढा. मी तुम्हाला ह्या पुस्तकातले चित्र काही दाखवणार नाही आहेत. तुम्ही दृश्याचा विचार करा. तुमचं सगळ्यात आवडतं दृश्य कोणतं हे तुम्ही विचार करा आणि त्याच्यावर चित्र तुम्ही काढा. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं अजून सांगेन नंतर. पण आता गोष्ट ऐकूया. खट्याळ उंदीर. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक टेकडी होती आणि टेकडीवर एक पवनचक्की होती. वाऱ्याने पवनचक्की फिरायची आणि त्यावर गिरणीत धान्य दळलं जायचं. एकेकाळी ती गिरणी चांगली चालायची. पण एकदा एका नव्या मालकाने ती खरेदी केली. हा नवा मालक फार रागीट आणि चिक्कू होता, कंजूष होता. तो त्या गिरणीची काळजी घ्यायचा नाही आणि वेळेवर दुरुस्ती, डागडुजी पण करायचा नाही. त्याला खर्च म्हटलं की जीवावर यायचं. एका गोष्टीची त्याला फार चिंता होती. गिरणीत हजारो उंदीर होते आणि रात्रंदिवस ते त्याला त्रास द्यायचे. हे जे हजारो उंदीर त्या गिरणीत राहायचे त्यांना त्या जुन्या गिरणीत खेळायला फार मजा यायची. गिरणीतल्या यंत्रांचा खूप आवाज यायचा तरी त्यांना काही त्रास व्हायचा नाही. गिरणीतलं जातं गोल गोल फिरायचं, त्यावर ते बसायचे आणि त्यांना वाटायचं जणू काही ते जत्रेतल्या मेरीगो राऊंडमध्येच बसलेत, चक्रात बसलेत. हे उंदीर सतत फिरणाऱ्या मोठ्या पाईपवरून नाचत जायचे आणि तोल सावरत खेळ खेळायचे. जात्यातून दळलेलं पीठ एका उतरत्या पन्हाळीतून खाली यायचं आणि खाली पोत्यात पडायचं. उंदीर त्या पन्हाळीतून वरून घसरत खाली यायचे आणि घसरगुंडी खेळायचे. तर हे जे दृश्य आहे हे तुम्ही विचार करू शकता. उंदीर कसे मेरीगो राऊंडवर असतील किंवा उंदीर कसे घसरगुंडी खेळत असतील हा तुम्ही विचार करा आणि ते दृश्य तुम्ही चित्र म्हणून रंगवा आणि आम्हाला पाठवा. पुढे ऐकूयात. उंदीर या जुन्या गिरणीवर फार खुश होते. रात्री जेव्हा आकाशात गोल चांदोबा उगवायचा तेव्हा पवनचक्की फिरणं बंद व्हायची आणि सगळी यंत्र बंद व्हायची. त्यांचा आवाज बंद व्हायचा. तेव्हा मग सगळे उंदीर त्यांचा जो पुढारी होता त्याच्या भोवताली जमा व्हायचे. त्यांचा पुढारी होता तो एक पांढरा उंदीर होता. तो पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानातून पळून आला होता. सगळे उंदीर एकत्र येऊन गाणी म्हणायचे, एकमेकांना कोडी घालायचे, विनोद सांगायचे आणि जाम धमाल करायचे. उंदीर फार हुशार होते. गिरणी मालक आला रे आला की ते पटकन इकडे तिकडे लपून बसायचे. गिरणी मालकाला उंदराच्या पायांचे ठसे पिठात सगळीकडे उमटलेले दिसायचे. पिठाची सगळी पोती उंदरांनी आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडलेली असायची. गिरणी मालकाला अंधारात सगळीकडून उंदरांचेच आवाज ऐकू यायचे. ह्या उंदरांची पीडा कशी काय नाहीशी करायची, त्यांच्या त्रासातून कशी सुटका मिळवायची. गिरणी मालक तर होता कंजूष. त्याला पैसे तर नव्हते खर्च करायचे. मग त्यांनी काय केलं, एक मोठी पट्टेरी मांजर पकडून आणली, गिरणीत सोडली. तो मालक रागीट आणि कंजूष होता. तो तिला काही खायला पण द्यायचा नाही. सारखा तिला हिडीस करायचा आणि लाथा पण मारायचा. याचा परिणाम असा झाला की बिचारी मांजरी एकदम बारीक झाली आणि ती उदास, दुःखी असायची. असा अशक्तपणा आल्याने तिला त्या चलाख उंदरांना पकडता पण यायचं नाही.
उंदरांना त्या उदास, अशक्त, दुःखी मांजरीची फार दया आली. एक दिवस पांढऱ्या उंदरांनी एक बैठक बोलवली. तो म्हणाला, या मांजरीला व्यायामाची गरज आहे. उंदरांनी थोडं हळूहळू धावा, म्हणजे मांजरीला त्यांचा पाठलाग करणं सोपं जाईल. एका मोठ्या टकलू उंदरांनी विचारलं, त्यामुळे काय फायदा होणार? पांढऱ्या उंदरांनी आनंदाने म्हटलं, काय फायदा? मांजरीची तब्येत सुधारेल, ती आनंदी दिसेल आणि मग दिवसभर आपण सगळे तिच्याबरोबर मजेदार खेळ खेळू. हे ऐकून सगळे उंदीर खळखळून हसले. त्यानंतर काय झालं? सगळ्या उंदरांनी मिळून मांजरीला हसवायचं ठरवलं. ती बिचारी तोंड वाकडं करून खिडकीत बसलेली असायची. कधी कधी उंदीर त्या पवनचक्कीच्या फिरत्या पात्यांवर बसत. मांजरीच्या खिडकीसमोरून पातं जायला लागलं की ते मांजरीला चिडवायचे, डोळे मिचकवायचे, जीभ काढून वेडीवाकडी तोंड करायचे. कधी उंदीर काय करायचे, छतावर चढायचे आणि वरून मांजरीवर पीठ टाकायचे. कधी कधी उंदरांची पिल्लं मांजरी समोर यायची आणि तिला चिडवायची, म्हणायची, ये ये पकड, आम्हाला पकडून दाखवच तू. मग मांजरी त्यांच्या अंगावर धावून जायची आणि मग पिल्लं भीतीने थरथरल्याचं नाटक करायची. यामुळे झालं काय की मांजरीला हुरूप आला. तिला छान वाटायला लागलं. हळूहळू उंदरांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. मांजरीवर त्याचा चांगला परिणाम झाला. आता मांजरीला स्वतःलाच वाटू लागलं की आपण हुशार आहोत. एकदा तर पांढऱ्या उंदरांनी पाहिलं की एका आरशाच्या तुकड्यात मांजरी आपला चेहरा न्याहाळत होती आणि कसला तरी सराव करत होती. ती उंदीर पकडण्याचा सराव करत होती. तिथे एक स्क्रूड्रायव्हर होता. त्यावर तिने झेप घेतली, जणू काही तो उंदीर होता. मग तिने तो स्क्रूड्रायव्हर जोरांनी दाबला. मग मांजरी गिरणी मालकाच्या बुटांजवळ जाऊन बसली, जणू काही तो तिला शाब्बासकीच देत होता. हे सगळं पाहून पांढऱ्या उंदराला फार गंमत वाटली. तो मोठ्याने ओरडला, अरे बाप रे, मला फार भीती वाटते. काय भयंकर मांजरी आहे ही, तिला बघूनच माझी बोबडी वळली. असं ओरडून तो पांढरा उंदीर तिथून पळून गेला. त्या मांजरीची तब्येत हळूहळू सुधारत गेली. उंदरांना पण खूप आनंद झाला. दिवसभर उंदरांच्या मागे पळापळी करून मांजरी दमून गाढ झोपायला लागली. मांजरी झोपली की सगळे उंदीर जमून मजा मजा करायचे. छोटे छोटे उंदीर शिडीवर चढायचे आणि धपाधप खाली उड्या मारायचे. खूप गडबड गोंधळ करायचे. मोठे उंदीर कुठे बसायचे माहिती आहे? गिरणीत मजुरांच्या टांगलेल्या कपड्यांच्या खिशात, आणि मग गप्पा मारायचे. बघा, काळ किती बदलला आहे. आपल्या काळी असं नव्हतं. आता परिस्थिती सुधारली आहे. एकदा पांढरा उंदीर आपल्या 2 मित्रांबरोबर मक्याच्या पोत्यांवर उंचावर बसून कागद कुरतडत होता. तेवढ्यात त्याला खालून जोराचा आवाज ऐकू आला. त्याला काय दिसलं? त्या पट्टेरी मांजरीचं मानगूट पकडून मालकानी तिला वर उचलून धरलं होतं आणि तो तिच्यावर जोर जोरात ओरडत होता. पवनचक्कीचा घर्र घर्र आवाज येत होता. तरी त्याच्या कानावर आलं, कसली बेकार मांजर आहे ही. ही आल्यापासून उलट उंदीर वाढतच चाललेत आणि त्यांची नासधूस पण. आज मी तुला धडाच शिकवतो. तुला पोत्यात घालून बंद करून नदीतच फेकून येतो. हे ऐकून सगळ्या मोठ्या उंदरांना काळजी लागून राहिली. ते सगळ्या पांढऱ्या उंदराला म्हणाले, ह्यातून काहीतरी मार्ग काढा बुवा. मालक निघून गेल्यावर पांढरा उंदीर बाकीच्या उंदरांना घेऊन बाहेरच्या खोलीत आला. बिचाऱ्या मांजरीला त्यांनी एका पोत्यात घालून बांधून ठेवलं होतं. पांढरा उंदीर त्या पोत्यावर चढला आणि मांजरीच्या कानाशी हळूच बोलला, सगळे उंदीर तुला म्हणतायत की तू आमची शत्रू आहेस. तरी नदीत बुडून मेलीस तर आम्हाला वाईट वाटेल. आम्ही तुला इथून पळून जायला मदत करू, पण त्यानंतर मात्र तू आमच्याशी मैत्री करशील असं वचन दे. पोत्याच्या आतून मांजरीने भीतीने घाबरत घाबरत वचन दिलं. ठीक आहे,
पांढरा उंदीर म्हणाला आणि त्यांनी मग इतर उंदरांना सूचना दिल्या. पांढऱ्या उंदराबरोबर उंदरांची एक टोळी हॉलमध्ये गेली. तिथे गिरणीच्या मालकीणबाईंचा एक लोकरी मफलर भिंतीवर टांगलेला होता. उंदरांनी तो मफलर खाली काढला. तो सगळ्यांनी मिळून उचलून डोक्यावर घेतला. ते हॉलमध्ये आले. हे उंदीर तिथे येईपर्यंत उंदरांच्या दुसऱ्या टोळीने मांजरीला पोत्यातून बाहेर काढलं होतं. त्यासाठी त्यांनी पोत्याची दोरी कुरतडून काढली होती. मांजरी बाहेर आली होती आणि आता काही धोका नाही म्हणून खुश झाली होती. थोड्याच वेळात उंदरांनी त्या मफलरमध्ये बरंच गवत पेंढा भरला. काही हिकमती उंदरांनी पोतं जड वाटावं म्हणून कुठून तरी एक लोखंडी नाल ओढत आणला. असं सगळं सामान त्यांनी पोत्यात भरलं आणि दोरी होती तशी बांधून ठेवली. रात्री गिरणी मालकाने पोतं उचललं आणि ते घेऊन नदीकडे जायला लागला. उंदरांना फारच उत्सुकता होती. शेकडो उंदीर त्याच्या मागे मागे जायला लागले. पण गिरणी मालकाच्या ते लक्षातही आलं नाही. सगळे उंदीर पुलाच्या भिंतीवर बसून टुकूटुकू पाहत बसले. गिरणी मालकाने पोतं असं घेतलं, गरागरा फिरवलं आणि जोरात नदीत लांब फेकून दिलं. बरा झालं, चला आता त्या दळबद्री मांजरीचं तोंड पुन्हा बघायला नको, गिरणी मालक म्हणाला आणि त्यानंतर घरी गेला. उंदीर पण त्याच्या मागोमाग जात राहिले. गिरणी मालकाने मनाशी पक्क ठरवलं की आता पुन्हा मांजर म्हणून पाळायचं नाही आणि खरंच त्यांनी पुन्हा दुसरी मांजरी आणली नाही. खरी गंमत अशी होती की त्याला माहितीच नव्हतं की ती मांजरी जिवंत तर होतीच पण खूपच आनंदात होती. ती मांजरी आता पवनचक्कीच्या सर्वात वरच्या मजल्यावर उंदरांबरोबर राहत होती. उंदीर तिच्यासाठी इकडून तिकडून अनेक चवदार पक्वान्न आणायचे आणि ती मांजरी दिवसभर उंदरांबरोबर उंदीर मांजर खेळ खेळायची. असं म्हणतात की इतकी वर्ष झाली तरी त्या गिरणीत ती मांजरी आणि ते उंदीर अजून आहेत. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? आम्हाला नक्की कळवा. आणि ह्याच्यावरची जी ॲक्टिव्हिटी आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे की ह्यातले दृश्य कुठलेही मेरीगो राऊंडचा असो किंवा घसरगुंडीचा असो किंवा उंदीर मांजर खेळ खेळतात ते असा असो, कुठलाही दृश्य तुम्हाला जो आवडला ते तुम्ही विचार करा आणि त्याच्यावर चित्र काढा आणि आम्हाला नक्की पाठवा. थँक्यू.